नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत। वेतन त्रुटी निवारण समितीचे कामकाज पूर्ण झाले आहे आणि शासन निर्णय दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी निर्गमित करण्यात आला आहे। या बाबतीत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच तुम्ही अद्यापही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर लगेचच सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉनवरही प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त माहितीचे अपडेट्स मिळत राहतील। 7व्या वेतन आयोगानुसार ज्या पदांच्या वेतनामध्ये त्रुटी आढळून आल्या होत्या त्या त्रुटी दूर करण्यासाठी राज्य शासनाने गठीत केलेल्या वेतन त्रुटी निवारण समिती 2024चे कामकाज पूर्ण झाले आहे। समितीची स्थापना न्यायालयीन आदेशांच्या अनुषंगाने करण्यात आली होती, ज्यामध्ये 7व्या वेतन आयोगातील त्रुटींची तपासणी करून शिफारसी देणे हे उद्दिष्ट होते। समितीच्या कामकाजासाठी मंत्रालयातील 3 पदांचे अधिकारी कर्मचारी, कक्ष अधिकारी, सहाय्यक कक्ष अधिकारी आणि लिपिक टंकलेखक अधिकारी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त करण्यात आले होते। समितीचे कामकाज यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने या कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2025 पासून त्यांच्या मूळ विभागात परत पाठवण्यात आले आहे। मित्रांनो, ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे, विशेषतः ज्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये त्रुटी होते त्यांच्यासाठी। तर या विषयावर तुमचे मत नक्की कळवा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, जय महाराष्ट्र।